नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2चा पहिला धडा स्टार्ट केलेला आहे. पहिल्या धड्यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो. देअर आर 3 प्रॅक्टिस सेट्स. पहिल्या धड्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री नावाचं लेसन स्टार्ट केलेलं आहे आपण. आणि त्याच्यात 3 प्रॅक्टिस सेट आहे. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपला ऑलरेडी झालेला आहे. आज आपण दुसरा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण सगळे गणित जे आहे ना ते 6 गणित आहे बाळांनो. तर त्यातले पहिले 4 मी आता फळ्यावर लिहिलेलेच आहे आणि याची प्रॅक्टिस पण मी घेतलेली तुमची. प्रश्न समजून घ्या परत एकदा. सेमीवाल्या मुलांना माझी रिक्वेस्ट आहे की माझ्याकडे इंग्लिश मिडियमचं पुस्तक नसल्यामुळे थोडा प्रश्न मी मराठीतच लिहिलेला आहे. काही जे महत्त्वाचे ते इंग्लिशमध्ये पण लिहिलेले आहे, पण उत्तर मी पूर्ण इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. हां, समजून घ्या बाळांनो. आणि आजचं होमवर्क आजच कंप्लीट करून दाखवा बरं का. आज जरा व्हिडिओ लेट पाठवतोय मी तुम्हाला, बट ठीक आहे, इट्स ओके. ओके, आता प्रश्न असा आहे की तुम्हाला त्यांनी बिंदूंचे डायरेक्ट निर्देशक दिलेले, पॉईंटचे डायरेक्ट कोऑर्डिनेट दिलेले, एचं कोऑर्डिनेट, बीचं कोऑर्डिनेट, सीचं कोऑर्डिनेट, डीचं आणि ईचं कोऑर्डिनेट. तर तुम्हाला त्यांनी सांगितलं की हे दोन रेषाखंड एकरूप आहे का ते ठरवा तुम्ही. एक सेगमेंट डी आणि एक सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट आहे का ते ठरवा. आता कॉन्ग्रंट आहे का हे कधी ठरतं, जेव्हा तुम्ही त्याची लांबी काढाल तेव्हाच ठरेल ना. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लांबी फाइंड आउट करायची, लेंथ फाइंड आउट करायची. म्हटल्यावर तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजे. आता डी रेषाखंडासाठी तुम्ही डी निर्देशक घ्या आणि ई निर्देशक घ्या. डी आणि ई. डी किती तुमचा -7, ई किती आहे 9. आणि आता काढा डीई काढा तुम्ही. डीई कसं काढणार तुम्ही, मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करणार. मोठा अंक कोणता आहे, कारण अंतराचं तेच सूत्र आहे. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. मोठा -7 आहे की 9 आहे, 9. मग 9तून हा -7 काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग हे 9 जशाच तसे आणि हे +7. 9 7 किती होतात 16. याचा अर्थ डी ची लेंथ किती आली 16. हे राहू द्या आता इथेच. त्याच्यानंतर दुसरा कोणता पाहिजे आपल्याला, ए बी. काढा मग. ए चा निर्देशक किती बघा, बी चा निर्देशक किती बघा. बघा ए चा कोऑर्डिनेट किती आहे -3 आणि डी चा कोऑर्डिनेट किती आहे 5. परत डिस्टन्स ए बी काढा तुम्ही. ए बी काढताना मोठा अंक -3 आहे की 5 आहे, 5. मग 5 तो अलीकडे घ्या आणि त्याच्यातून हा -3 काय करा, वजा करा. हा -3 आहे ना तो ब्रॅकेट मध्ये घ्यायचा बरं का. हा ब्रॅकेट मध्ये घ्यायचा आणि त्याच्या बाहेर हे वजाचं चिन्ह फिक्स आहे. कारण आपण काय करतो, हा मोठा अंक अलीकडे लिहितो, छोटा अंक पलीकडे लिहितो आणि मध्ये वजाचं चिन्ह बनतो. आणि मग हे 2 वजाचं काय बनतं प्लस. आणि मग 5 आणि 3 किती बनतं 8. आता जर तुम्ही चेक केलं ना तर तुमचं डीई 16 आलं, ए बी 8 आलं. तर तुम्ही म्हणू शकता हे कॉन्ग्रंट नाहीये. कसं लिहिणार तुम्ही ते, रेख डीई इज नॉट कॉन्ग्रंट विथ रेख ए बी. ओके, इंग्लिश वाल्यांनी रेख शब्दाला सेगमेंट शब्द वापरायचा. दिसेल ना सगळ्यांना. का कॉन्ग्रंट नाही कळालं, कारण याची लेंथ 16 आली आणि याची 8 आली. आणि लेंथ काढायचं तुम्ही पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलेलं आहे. 2 बिंदूतलं अंतर काढायला तुम्हाला पहिल्याच प्रॅक्टिस सेट मध्ये येतं बाळांनो. ओके, परत आणखी 1-2 गणित आहे माझ्याकडे, बघा तुम्ही. आता बघा इथं पहिला रेषाखंड बीसी की नाही, म्हणून मला बी चे निर्देशक आणि सी चे निर्देशक घ्यावे लागेल. घ्या मग. बी चा निर्देशक बघितलं तर 5 आहे, सी चा निर्देशक 2 आहे. आणि काढा डिस्टन्स बीसी. बीसी कसं काढणार तुम्ही सांगा मला. बीसी हे अंतर कसं काढणार तुम्ही. मोठा अंक 5 आहे का 2 आहे. मग मोठा अलीकडे, छोटा पलीकडे आणि मध्ये वजा. आता 5तून 2 सरळ वजाबाकी होते 3. 5तून 2 गेले 3. याचा अर्थ बीसी तुमचं किती आलं 3. आता काय काढायचंय, एडी. ए चा निर्देशक किती बघा, ए चा निर्देशक किती -3. बी चा निर्देशक किती बघा, डी चा निर्देशक -7. आणि मग तुम्हाला एडी काढायचे. कसं काढणार एडी तुम्ही. मोठा अंक -3 आहे का -7 आहे. मी तुम्हाला शिकवलं, जेव्हा दोघं निगेटिव्ह असतात तेव्हा जो दिसायला छोटा वाटतो का तोच खरा मोठा असतो. मग -3 मोठा आहे का -7, तर -3. छोटा कोण आहे -7 आणि वजा करायचे. आता हे 2 वजाचं काय होत असतं माहिती तुम्हाला, प्लस. मग 7तून 3 गेले खाली, उरले 4. परत चेक करा दोन्ही लेंथ सेम आले का नाही. बीसी किती आलं 3, एडी किती आलं 4. मग तुम्ही याला कॉन्ग्रंट नाही म्हणणार. मग परत लिहा, सेगमेंट बीसी इज नॉट कॉन्ग्रंट विथ सेगमेंट एडी. मराठीवाल्यांनी रेख शब्द वापरायचा. इझी ना, इझी ना, जमेल सगळ्यांना. एकदम इझी बाळा, व्यवस्थित ठरवा तुम्ही. छान पैकी उत्तर लिहा, समजून घ्या. आता लास्ट एक बघा, बी आणि एडी पाहिजे तुम्हाला. मग मी बी चे निर्देशक घेतो, ई चे निर्देशक घेतो. ओके, घ्या बीई. बी किती तुमचा 5, ई किती तुमचा 9. म्हणून इथं 5 घ्या, इथं 9 घ्या आणि काढा बीई डिस्टन्स. सांगा बीई डिस्टन्स कसं काढणार. फॉर्म्युला लक्षात राहिला का तुमच्या डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचा. मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करायचा. मोठा अंक 5 आहे का 9 आहे, 9. लक्षात आहे सगळ्यांना. मग 9 इकडे घ्या, 5 इकडे घ्या, वजा करा. 9तून 5 गेले 4. याचा अर्थ बी डिस्टन्स किती आलं तुमचं 4. आता कोणतं राहिलं एडी. परत घ्या, ए चा निर्देशक, डी चा निर्देशक. ए चा निर्देशक हे एडी इथंच काढलेले जशाच तसं
तुम्हाला दिसेल बघा, -3 -7. मग एडी काढताना मोठा अंक तुम्ही लक्षात घ्या, -3 आहे मोठा, -7 छोटा आहे. जेव्हा दोघं निगेटिव्ह असतात, 3 प्रकारे बघा. जेव्हा असे धन अंक असतील तेव्हा 8 मोठाच असणार, पण जेव्हा एकाला ऋण असेल आणि एकाला नसेल तेव्हा 3 मोठा असणार, आणि जेव्हा दोघांना ऋण असेल तेव्हा पण 3च मोठा. हा मोठा, इथे हा मोठा आणि इथे हा मोठा. म्हणजे कळालं का तुम्हाला? जेव्हा धन अंक असतात, दोन्ही पॉझिटिव्ह अंक असतात, तेव्हा तो जो मोठा आहे तो मोठा आहे. जेव्हा एकाला निगेटिव्ह आणि एकाला नाही आहे तेव्हा ज्याला निगेटिव्ह नाही आहे, ज्याला ऋण चिन्ह नाही आहे तो मोठा. आणि जेव्हा दोघांना ऋण असतात तेव्हा जो छोटा वाटतो तोच मोठा. ओके, इझी एकदम. मग -3 + 7, 7तून 3 गेले 4, एडी 4 आलं की नाही तुमचं. मग तुम्ही म्हणू शकता की काय, हे दोघं कॉन्ग्रंट आले, म्हणून रेख बीई इज कॉन्ग्रंट विथ रेख एडी. जमेल सगळ्यांना? जमेल ना? तर हा प्रश्न होता. आता मी याच्यात तुम्हाला होमवर्क देतो, इथून पुढे होमवर्क देतो. होमवर्क मध्ये मी मनानेच पॉईंट देतो तुम्हाला. समजा नंबर 1, ए चे निर्देशक आहे 7, बी चे निर्देशक आहे -3, आणि पी चा निर्देशक आहे, मी असं घेतलं होतं तुमचं अगोदर पण एकदा, आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना, -1, आणि क्यू चा निर्देशक आहे समजा 9. तर हे दोन रेषाखंड एकरूप आहे का बघा. तसंच आता इकडं ए चा निर्देशक आहे -3, बी चा निर्देशक आहे -7, आणि पी चा निर्देशक आहे 6, आणि क्यू चा निर्देशक आहे -2. आणि एक लास्ट आहे, ए चा निर्देशक आहे 4, बी चा निर्देशक आहे 1, आणि पी चा निर्देशक आहे -6, आणि क्यू चा निर्देशक आहे -3. ओके बाळांनो, तर हे मी 3 गणित तुम्हाला होमवर्कला दिलेले, नीट बघा आणि हे करून दाखवा. या टाईपचेच आहे, पण इथं त्यांनी प्रश्न असा ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, सारणीत दिलेला आहे, टेबलमध्ये दिलेला आहे, आणि सेगमेंट कोणते ते पण सांगून ठेवलेले आहे. इथं मी डायरेक्ट कोऑर्डिनेट दिले फक्त. याचा अर्थ पहिला सेगमेंट AB, दुसरा PQ, पहिला AB, दुसरा PQ, पहिला AB, दुसरा PQ, आणि तुम्हाला ठरवायचंय ते कॉन्ग्रंट आहे किंवा नाही. ओके, इझी ना? आता हा प्रश्न बघा, आणि ह्या पण प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला जमली पाहिजे. हे मध्यबिंदू वाले प्रश्न पण शिकवले तुम्ही, आठवत असेल तुम्हाला. एकदम इझी बघा. M हा AB चा मिड पॉइंट आहे. M इज द मिड पॉइंट ऑफ AB. मग लगेच तुम्ही आकृती काढणार पहिल्यांदा AB, आणि मिड पॉइंट कोण आहे? M. मिड पॉइंटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, खूप वेगळे वेगळे अर्थ निघतात त्याचे. जर मला छोटं माप पाहिजे असेल तर मी मोठ्याला 2 ने भागणार, आणि मोठं माप पाहिजे असेल तर मी छोट्याला 2 ने गुणणार. लक्षात ठेवा तुम्ही. आता मला कोणतं माप पाहिजे? AM म्हणजे हे छोटं माप आहे की नाही, आणि जर मला हे छोटं माप पाहिजे असेल AM, तर मला काय करावं लागेल? पहिल्यांदा सांगावं लागेल की M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. म्हणजे M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. हे वाक्य पहिल्यांदा लिहावंच लागतं बाळांनो. रेख AB चा मध्यबिंदू आहे, आणि मग म्हणून तुम्ही लिहू शकता काय, की हे जे AM आहे ना ते अर्ध माप आहे ना बाळांनो, हे अर्ध आहे ना, तर मग ते पूर्ण जे असतं का AB त्याला 2 ने भागावं लागतं. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला हे छोटं माप काढायचं असेल तेव्हा पूर्ण मापाला तुम्ही 2 ने भागा. इकडचं छोटं काढायचं असेल तरी हेच, आणि इकडचं छोटं काढायचं असेल तरी हेच. लक्षात ठेवा. मग AB 8 आहे भागिले 2 आहे, उत्तर आहे 4. AM = 4. झालं आन्सर. इझी ना? आता हे बघा, P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD, म्हणून तुम्ही परत आकृती काढा. इथं नाव द्या C, इथं नाव द्या D, आणि इथं नाव द्या P. आता सांगा काय काढायचे तुम्हाला? यावेळी CD काढायचे, पूर्ण CD. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जर माप काढायचं असेल ना CD, पहिल्यांदा हे तर सांगून ठेवा, P हा CD चा मध्यबिंदू आहे. P is the midpoint of सेगमेंट CD. राईट ना? आता तुम्हाला काढायचं कोणतं आहे? CD. म्हणजे ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत माप काढायचं आहे CD. तेव्हा काय करायचं? छोट्याला 2 ने गुणायचं. कोणत्या छोट्याला? ह्या छोट्याला की ह्या छोट्याला? त्यांनी CP दिला ना, मग CP लाच गुणायचं. त्यांनी जे दिलं त्याला, म्हणजे 2 गुणिले किती? 2.5, आणि मग उत्तर येतो 5. मी तुमची ह्या गणितांची खूप प्रॅक्टिस घेतलेली बाळांना, तुमच्या लक्षात असेलच. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? हे तुम्हाला मी आणखी 2 गणित होमवर्कला देणारच आहे, पण तुम्ही समजून घ्या. ओके, आता हे बघा, इथं पण बघा, हे तर खूपच सोपं आहे. यांचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, यांच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मी तर सांगितलं होतं तुम्हाला, याची पण मी प्रॅक्टिस घेतलेली. सगळ्यात छोटा कोण आहे बघा? AB 5 आहे, BP 2 आहे, AP 3.4 आहे. सगळ्यात छोटा कोणता आहे? BP. त्याच्यानंतर कोण आहे? AP.
आणि त्याच्यानंतर कोण आहे ए बी, आणि तुम्ही इकडे असं साईन करायचं, झालं कंपॅरिझन. ओके बाळांनो, इझी ना. आता मिड पॉईंटची 2 गणित मी तुम्हाला होमवर्कला देतो. लक्ष द्या. पहिलं गणित समजा एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे, म्हणजे एम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. आणि मग ते बोलताय तुम्हाला की ए बी जर का 17 असेल तर तुम्ही एम काढून दाखवा. एम. ओके, एक प्रश्न. आणि दुसरा की टी हा रेख पी क्यू चा मध्यबिंदू आहे. टी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पी क्यू. आणि आता प्रश्न असा विचारला की पीटी जर का 7 असेल तर पी क्यू किती. ओके, 2 प्रश्न मी तुम्हाला दिले, नीट समजून घ्या. मी अर्ध माप दिलं तर तुम्हाला मोठं काढायचं असेल आणि मोठं दिलं तर अर्ध काढायचं असेल. एकदम इझी. नीट जर डोकं लावलं ना तर डेफिनेटली तुम्हाला कळणार आहे. ओके बाळांनो, लक्षपूर्वक करा आणि होमवर्क नक्की दाखवा. तर आता पुढचे 2 गणितं दाखवतो मी तुम्हाला. पुढचे 2 गणितं जरा वरच्या स्तराचे, जरा समजून घ्यावं लागेल तुम्हाला. व्यवस्थित नीट लक्ष दिलं तर जमेल तुम्हाला. त्यांनी एक आकृती दिलेली बघ, आणि या आकृतीवरून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे, तर याचं उत्तर घ्या. त्यांनी काय केलं माहिती का, याचा समवाय तुमच्या संच धड्याशी घालण्याचा प्रयत्न केला. संच धडा तुम्हाला आठवतो का? संचाचा नेमका अर्थ आठवतो का? सेट लेसन तुमचं लर्न आहे का? तो रिमेंबर आहे का तुम्हाला? ते विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. काय केलं बघा, मी प्रत्येक वेळा ती आकृती काढणार आहे आणि मग तुम्हाला प्रश्न समजावून सांगणार आहे. प्रत्येक वेळा. खरं तर त्यांना असं अपेक्षित नाही की तुम्ही प्रत्येक वेळा आकृती काढावी, पण मी तुम्हाला काढून दाखवतो. ओके, आता बघा त्यांचा प्रश्न बघा तुम्ही काय आहे समजून घ्या. ओके, तर त्यांचा प्रश्न असा आहे की किरण आरपी म्हणजे काय, त्याचं स्टार्टिंग पॉईंट आर असणार आणि इकडे जाणार तो. हा किरण आरपी चालला इकडे पुढं. हा किरण आरपी झाला. त्याच्यानंतर बोलतात किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव आहे. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव आहे. हा किरण आरपी, याचं विरुद्ध किरण म्हणजे काय? आरपी जर इकडे जात असेल तर त्याचं विरुद्ध किरण इकडे जात असतो, म्हणून इकडच्या किरणाचं नाव सांगा. आरपीच्या विरुद्ध किरणाचं नाव. हा आरपी ना तुमचा, हा आरपी ना. किरण इथून स्टार्ट झाला ना, आर पासून इकडे गेला ना तो, त्याचं विरुद्ध किरण इकडे जात असतो. अपोजिट रेचं नाव घ्यायचंय, तर तुम्ही त्याच्यात सोडून लिहा रे, आणि ह्या नाव सांगून द्या इकडचं कोणतं पण. आरएस म्हटले तरी चालतं आणि आरटी म्हटले तरी चालतं, म्हणजे किरण आरएस. जमेल का? एकदम इझी ना. म्हणजे आरपीचं विरुद्ध कोणता किरण, कोणता? आरएस. आरपीचा विरुद्ध किरण कोणता? आरएस. कारण आरपी तिकडे जातोय ना, म्हणून आरएस इकडे जायचं. लक्षात आलं? अपोजिट रे. ओके, मी परत एकदा आकृती काढतो. मी प्रत्येक गणितासाठी आकृती काढतो ती तुम्हाला जरा चांगलं कळेल. मग त्याच्यामुळे टी एस तुम्हाला काढायची नाही अशी प्रत्येक गणितात, पण आपण काढतोय. आणि हा एक युनिक प्रश्न आहे, याला काही होमवर्क वगैरे नाही, हे तसंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके बाळांनो, इझी ना. बघा आता काय बोलतात, किरण पीक्यू व किरण आरपी यांचं छेद संच द्या. किरण पीक्यू दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. किरण पीक्यू हाय की नाही, एवढा इकडे चालला हा ब्लॅक केलेला, हा किरण पीक्यू आहे बरं का बाळांनो. आणि आता दुसरा किरण कोणता पाहिजे त्यांना? आरपी किरण जर तुम्ही बघितलं तर हाय, इथून स्टार्ट झाला आणि पुढे चालला असं आरपी. ते यांचा छेद संच लिहा बोलतात ते. म्हणजे किरण पीक्यू इथून स्टार्ट झाला पुढे गेला, किरण आरपी इथून स्टार्ट झाला इकडे गेला. कारण किरण स्टार्ट कुठून होतं हे मॅटर करतं, पण थांबत नसतो, तो अनंत असतो. म्हणून तुम्ही जर यांचा छेद संच बघितला तर एवढा आहे बघा, इथून पुढे. कारण एवढा भाग फक्त आरपी कडे पीक्यू कडे नाही, तर हा भाग जो आहे त्यांचा तो कॉमन आहे. कारण छेद संच म्हणजे कॉमन वाला भाग, म्हणून तुम्हाला इथून पुढचा भाग सांगावा लागेल जो की तुमचा छेद संच असणार. म्हणून त्याचं नाव लिहावं लागेल तुम्हाला किरण पीक्यू, रे पीक्यू. नाही कळाला असेल तुम्हाला हा प्रश्न, जरा विचित्र आहे थोडासा, बघा तुम्ही. हा किरण पीक्यू आहे तुमचा, राईट. इथून मी ब्लॅक केलेला दिसतोय का? हा किरण पीक्यू आहे. स्टार्ट इथून झालाय, एंड पुढे होतोय काय माहिती नाही. आणि हा किरण आरपी आहे, इथून स्टार्ट झाला इथं संपलाय. असं वाटेल तुम्हाला, संपत नसतो तो. आर इथून स्टार्ट झाला, पी इथं संपणार नाही, तो पुढे चाललाच आहे तो. म्हणजे तुम्ही दोघांमध्ये कॉमन पार्ट कोणता आहे बघा बरं, तर एवढा भाग कॉमन आहे बघा, एवढा नाही एवढा. म्हणजे तो कोणता भाग झाला? किरण पीक्यू. लक्ष द्या, इझी आहे पण समजून घ्या. ओके, परत एकदा काढा आकृती. तुम्ही प्रत्येक वेळा काढली ना तर तुम्हाला गणित नक्की कळेल बघा.
एकदाच आकृती काढून ठेवली आणि मग त्याच्यावरून सगळे प्रश्न बघायला लागले, गणित कधीच कळणार नाही तुम्हाला. आणि छेद संच म्हणजे काय, इंटरसेक्शन म्हणजे काय, सारखं कॉमन भाग. ओके, आता बघा रेख PQ. रेख म्हटल्यावर त्याला लांबी फिक्स असते. रेख PQ फिक्स आहे, एवढाच आहे रेख PQ. हा दिसतोय का, हा एवढा रेख PQ आहे, हा एवढाच होता, हा रेख PQ झाला, त्याला काही अनंत लांबी नसते. आणि रेख QR रेख जर बघितला तर तो इथून स्टार्ट झाला, इथून स्टार्ट झाला Q पासून आणि इकडे चालला R पर्यंत, हा रेख QR राईट. आता ते बोलतं की यांचा संयोग करा. तर संयोग म्हणजे काय, तर जो सारखा भाग आहे तो डबल नाही घ्यायचा, पूर्ण रेख QR लिहावं लागेल. दोघं मिळून किती बनतं, हे दोघं मिळून एवढंच बनणार ना. जो मोठा आहे तो छेद संयोग संच असणार, म्हणून तुम्हाला त्यांचा संयोग संच सांगावं लागेल. रेख QR, रेख QR, सेगमेंट QR. नाही लक्षात येते का तुमच्या, संयोग संच आठवतो का तुम्हाला, युनियन ऑफ सेट आठवतं का. युनियन ऑफ सेट म्हणजे दोघांमध्ये जो सारखा भाग आहे का एवढा, तो डबल नाही येणार, पण पूर्ण तर येणारच ना, तो QR पूर्ण येणारच. हाच संयोग आहे दोघांचा. आणि छेद विचारला असता तर एवढंच सांगावं लागलं असतं. राईट, लक्षात येते. ओके, पुढचा प्रश्न. परत आकृती काढतो मी, प्रत्येक गणिताला आकृती काढून दाखवतो मी तुम्हाला. TS R P आणि Q. आता प्रश्न काय आहे की QR हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. QR किरण, रेख QR, रेख QR कोणत्या कोणत्या किरणात येतो. आता रेख QR मी दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा. एवढा आहे की नाही तो, तर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. हा उपसंच कधी असू शकतो, जेव्हा एवढा भाग त्या संचात असलाच पाहिजे. हा रेख QR झाला, हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे. तर Q पासून कोणतं पण किरण म्हणा तुम्ही, किरण QS म्हणा, किरण QT म्हणा, किरण QR म्हणा, कोणत्या पण किरणांचा उपसंच राहणारा. कारण कोणत्याही किरणात हा भाग असणारच ना, त्याच्यामुळे तुम्ही कोणताही एक किरण घेऊ शकता. किरण QS लिहितो मी. नाही कळालं का तुम्हाला, हा प्रश्न जरा युनिक आहे बाळांनो. या प्रश्नाला काही होमवर्क नाहीये, हे फक्त तुमचं जनरल तुम्हाला सेट लेसन आठवतो का हे चेक करता येते. परीक्षेला विचारण्याचा चान्स खूप कमी आहे, पण तुम्ही समजून घ्या की हा जो सेगमेंट PQ आहे ना, हा कोणत्या किरणात येतो. कारण हा कुणाचा उपसंच राहील, ज्याच्यात तो येईल. कोणत्या पण किरणात येईल ना. हा Q पासून सुरू होणारा किरण तुम्ही इकडं कोणतं पण घेऊन टाका. किरण QP म्हटलं तरी तो येणारच, किरण QR म्हटलं तरी तो येणारच, किरण QS म्हटलं तरी तो भाग येणारच त्याच्यामध्ये. असं समजतं. आता पुढचा प्रश्न. R हा परत आकृती काढतो की TSR P आणि Q. ओके, आता प्रश्न बघा परत एकदा. प्रश्न प्रत्येक वेळा बदलत आहे. काय प्रश्न आहे आता की R हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी. एकदम इझी. R आरंभ बिंदू म्हणजे स्टार्टिंग R पासून करा, या R पासून, आणि दोन विरुद्ध किरण सांगा. विरुद्ध किरण कसं, एक तिकडे एक इकडे सांगा. एक RP सांगायचं, एक कोणता RS. जोडी सांगायची ना तुम्हाला, म्हणून तुम्ही कोणती सांगणार आता सांगा मला. किरण RP व किरण RS. हे बघा तुम्हाला समजून घ्या, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे की R हा ओरिजिन पॉइंट पाहिजे आणि विरुद्ध किरण अपोजिट रे. अपोजिट रे म्हणजे काय, एक तिकडे गेला पाहिजे आणि एक इकडे आला पाहिजे. एक तिकडे गेलेला RP सांगा आणि इकडे आलेला RS सांगा. तुम्ही RQ पण म्हणू शकता आणि RT पण म्हणू शकता, पण RP आणि RQ हे विरुद्ध किरण होऊ शकत नाही, कारण ते एकाच दिशेने चालले दोन्ही आणि एकच किरण आहे. समजतंय ना तुम्हाला. इझी बघा हे सगळं. किरणच्या ठिकाणी तुम्ही इंग्लिशवाल्यांनी रे घेतली, रे. आता पुढचा भाग परत आकृती काढतो मी. TSRPQ वाली, TSRPQ. ओके, आता बोलता की S हा ओरिजिन पॉइंट असलेले कोणते पण दोन किरण घ्या. परत तोच प्रश्न आहे, पण इथं विरुद्ध किरण होते, इथं कोणते पण लिहा. तर S ओरिजिन पॉइंट घ्या, एक तिकडे सांगा एक इकडे सांगा. म्हणून एक कोणता सांगू, किरण SR तिकडे जाणारा आणि एक इकडे किरण ST. ओके बाळांनो, एकदम इझी ना. विरुद्ध किरण सांगायचे दोन, ओरिजिन पॉइंट देतात ते. मी जर ओरिजिन पॉइंट P दिला तर तुम्ही म्हणा PQ PR. मी जर ओरिजिन पॉइंट S दिला तर SR ST. मी जर ओरिजिन पॉइंट R दिला तर RP RS. असं इझी ना. एक तिकडचं सांगायचं, एक इकडचं सांगायचं, आणि त्याचं नाव लिहिताना किरण शब्द वापरायचा. शेवटची एक आकृती दाखवतो तुम्हाला, तीच आकृती परत एकदा. TSRP आणि Q. ओके, आता प्रश्न कसा आहे की किरण SP आणि ST यांचा छेद संच द्या. किरण SP दाखवतो पहिल्यांदा. किरण SP आहे,
चालला इकडे. इथं जरी तू पी पर्यंत बोलले तरी तो अनंत असतो, तो पुढे जातच राहतो तो, कारण स्टार्ट इथून झालेला आहे. आणि एस टी म्हणजे इकडचा केला, एस टी म्हणजे इकडचा केला, दिसतोय इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, तो तिकडे चाललाय. दोघांचा छेद कोण आहे? फक्त एवढाच, दोघांमध्ये कॉमन भाग एवढाच राहील. एवढा म्हणजे काय? बिंदू एस. फक्त काय लिहिणार तुम्ही? बिंदू एस हाच दोघांमध्ये कॉमन आहे, पॉइंट एस, तोच त्यांचा छेद संच होईल. कारण तेवढाच भाग इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. बाकी तर तो वेगळा केला आणि हा वेगळा केला. लक्षात येते ना तुम्हाला? इझी आहे, थोडं व्यवस्थित बघा. हा व्हिडिओ परत बघितला तुम्ही, थोडा परत हा प्रश्न बघितला तर जमून जाईल. आणि हा लास्ट प्रश्न. आता हा लास्ट प्रश्न पण तुम्हाला ह्या आकृतीवरून पूर्ण करायचा आहे. या आकृतीत त्यांनी खूप सारे पॉईंट दिले आणि त्यांचे कोऑर्डिनेट पण दिलेले, त्यांचे निर्देशक दिलेले. तर आता तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे त्यांनी की बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? बी बघा आणि त्याच्यापासून सारख्या अंतरावरील बिंदू. आता बी बघा तुम्ही, हा बी आहे तुमचा, दिसलाय तुम्हाला? याच्यापासून सारखं अंतर म्हटलं तर इकडं कोण सी, इकडं कोण ए, म्हणजे सारख्या अंतरावर. इथून अंतर मोजा ना, 1 2 2 अंतरावर कोण आहे सी, इकडच्या 2 अंतरावर कोण आहे ए, इकडच्या 4 अंतरावर कोण आहे डी, इकडच्या 4 अंतरावर कोणता आहे बी. असे सांगितले 2 जोड्या. लक्षात येते की नाही तुम्हाला? बी पासून समदूर, समदूर म्हणजे बी पासून सारखं अंतर इकडं पण बघा. इकडे 1 अंतरावर कुठीच नाही, 1 अंतरावर कुठीच नाही, 2 अंतरावर सी आहे, 2 अंतरावर ए. म्हणून तुम्ही पहिल्यांदा लिहा बिंदू सी कॉमा ए. बिंदू म्हणजे पॉइंट. नाही कळालं असेल तुम्हाला? कळालं का बाळांनो? आता बी पासूनच इकडे तिसऱ्या अंतरावर बी आहे, पण इकडे तिसऱ्या अंतरावर कुणीच नाही. बी पासूनच इकडे 1 2 3 चौथ्या अंतरावर डी आहे, इकडे 1 2 3 चौथ्या अंतरावर -2 म्हणजे पी आहे. म्हणून तुम्ही बिंदू डी आणि पी पण लिहू शकता. नाही कळाला का हा प्रश्न तुम्हाला? त्यांनी एक पॉइंट दिलेला आहे, त्याच्यापासून समदूर, इक्विडिस्टंट म्हणजे सारख्या अंतरावर, सारख्या अंतरावर एक पण असू शकता. 2 2 3 3 4 4 बिंदू मोजायचे आणि लिहायचं, एकदम इझी. आता तसंच हा क्यू आहे, क्यू पासून समदूर असणारी एकच जोडी द्यायची आपल्याला, फक्त एकच. इकडे मी 2 लिहिल्या, आता एकच कोणती बघा, क्यू वाला पॉइंट. हा क्यू दिसलाय तुम्हाला? सांगा याच्यापासून सारख्या अंतरावर. इकडे 1 अंतरावर एल आहे, तर 1 अंतरावर कोण आहे यू, तुम्ही एल यू लिहू शकता. किंवा इकडे 2 अंतरावर पी आहे, तर इकडे 2 अंतरावर आर आहे, तुम्ही कोणताही लिहू शकता. एल यू पण चालेल, एल कॉमा यू, किंवा बदलाव एकच बसेल एल यू. इकडून बी, क्यू पासून इकडून एल, इकडून यू, इक्विडिस्टंट आहे. इकडून पी, इकडून आर, इक्विडिस्टंट. सारखे अंतर आहे, मधले सेंटीमीटर मोजायचे पण इझी ना. आणि हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला. मी आता डायरेक्ट तोंडी डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे. आपण डिस्टन्स यू व्ही कॅल्क्युलेट करायचे, डिस्टन्स पी सी कॅल्क्युलेट करायचे, आणि डिस्टन्स बी बी कॅल्क्युलेट करायचे, आणि डिस्टन्स यू एल कॅल्क्युलेट करायचे, यू एल. ओके, आकृतीतून लगेच फक्त त्यांच्या मधला गॅप मोजायचा आहे आपल्याला, किती सेंटीमीटरचा फरक. जसा की यू व्ही चेक करा, यू कुठे आहे इथं, व्ही कुठे आहे इथं, आणि डिस्टन्स मोजा, मग सेंटीमीटर मोजा. 1 2 3 4 5 हे मधले गॅप, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, इथलं डिस्टन्स 10 आहे, मधले गॅप काउंट करा फक्त. ओके, पीसी बघा, पीसी 1 2 पी पासून स्टार्ट करा, 1 2 3 4 5 6 6 मधले गॅप काउंट करतोय आपण फक्त. व्हीबी बघा, व्हीबी व्ही बी 1 2 3 तीनच अंतर, आणि यूएल 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 एक यूएल एकच 2च अंतर. मधले गॅप काउंट करायचे, मधले जे पोर्शन आहे ना सेंटीमीटर वाले ते काउंट करायचे, इझी एकदम. तर असा हा आपला सेकंड प्रॅक्टिस सेट संपलेला आहे आता. ओके बाळांनो, तर मी तुम्हाला होमवर्कला दिलेले गणित तुम्ही कराच. आता आपली प्रॅक्टिस सेट फक्त एकच बाकी 1.3, आणि त्याच्यानंतर असेल आपली टेस्ट. तर तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही तयारीला लागा, अभ्यास करा आणि सगळा अभ्यास पूर्ण करून ठेवा. ओके बाळांनो, तर थांबूया आता.